एष एव हि श्रुतियुक्तः सत्यधर्मः सनातनः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आजच्या या सायं अग्निहोत्राच्या शुभघटिकेला आपण सगळ्यांनी मिळून इथे पवित्र अग्नीमध्ये समंत्रक आहुती अर्पण केली. काही दिवसांनी श्री गुरु भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाचा मुहूर्त आहे. त्याच्याच जणू प्रत्यर्थ आजचा हा कार्यक्रम. कुठलीही क्रिया जेव्हा एकत्रितपणे सामूहिकरित्या सांघिकपणे केली जाते तेव्हा त्याची ऊर्जा एक वेगळी असते. घरामध्ये आपण बसून नामस्मरण करणं आणि सामूहिकरित्या सांघिकपणे करण्यात जो फरक पडतो तोच अग्निहोत्राच्या ह्या पवित्र क्रियेत आहे. आपण आज या कार्यक्रमासाठी जेव्हा घरून निघाला असाल तेव्हा आपली ओळख वेगळी असेल, नाव आपलं वेगळं आहे, आपल्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतील, आपली मनोभूमिका वेगळी असेल. पण जेव्हा आपण एकत्रितपणे पवित्र अग्नी प्रज्वलित करतो, श्री गुरूंच्या या पवित्र चरण पादुकांसमोर बसून इथे विराजमान होतो, एकत्र एका मुखाने वेदमंत्रांचा घोष करतो आणि या पवित्र अग्नीमध्ये आहुती अर्पण करतो, त्या क्षणाला आपण सगळे एक रूप झालेलो असतो. एक ज्योत, एक चैतन्य व एक ऊर्जा आपण सगळे मिळून समान तयार करतो व त्या ईश्वराच्या चरणी आपली सेवा अर्पण करत असतो. आज आपण जेव्हा अग्निहोत्राच्या नंतर इथे ध्यान केलं तेव्हा त्या ध्यानाचं जे पावित्र्य होतं, त्याची जी पवित्र शांतता होती, तिचा नाद जणू आसमंत भेदून जात होता. जेव्हा सद्गुरूंच्या समोर आपण असतो तेव्हा आपलं नाव, आपलं गाव, आपली ओळख ही सगळी संपून जाते आणि तो द्वैत जो आहे, जो त्या पडदा आपल्या अहंकाराचा आपल्या हृदयासमोर पांघरला गेला आहे, तो क्षणांसाठी विलग होतो आणि त्या गुरुतत्वाशी, त्या ईशतत्वाशी आपण एकरूप होऊन जातो. तो हा आजचा क्षण आहे. अनेक वेळेला आपण तीर्थाटन केलं असेल, अनेक पवित्र क्षेत्रांना भेटी दिल्या असतील, पण तो क्षण कधी अनुभवायला आपल्याला संधी मिळाली नसेल. आज जेव्हा आपण अग्निहोत्र केलं तेव्हा अग्नी काय आहे? हा देवांचं मुख असं म्हणलेलं आहे वेदांनी. अग्निना देवांचं मुख आहे. अग्नी काय आहे? सगळी ईशशक्ती एकवटून अग्निरूपाने आपल्यासमोर प्रगट होते. तेव्हा जेव्हा आपण त्या घटिकेला अग्नीमध्ये मंत्र म्हणून आहुती अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्ष ईश्वर शक्ती आपल्याशी एकरूप होण्यासाठी समोर प्रगट झालेली असते. आणि इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा आपण एकत्र येतो
आणि अग्नीमध्ये आहुती अर्पण करतो तेव्हा एक मुखाने, एक हृदयाने, एका चैतन्याने आपण सगळे एकत्र आलेलो असतो. आणि त्या क्षणाला आपली ओळख काही क्षणिक उरत नाही. तो अहंकाराचा पडदा दूर जणू होतो आणि आपल्यात असलेली ईश शक्ती त्या परमात्म शक्तीशी एक रूप होते आणि एक अनन्यसाधारण असा योग घडून येतो. त्यामुळे आपल्या जीवनातला हा आताचा अत्यंत पवित्र दिवस मानावा. आज आपण जर पहिल्यांदाच अग्निहोत्र केला असेल, पहिल्यांदाच जर ही कृती आपण उपासना केली असेल, तर आपल्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण दिवस, एक महत्त्वपूर्ण क्षण आजचा असेल असं आपण कुठेतरी नोंद करून ठेवावं. कारण आज आपण इथे आलेलो नाही आहोत, सद्गुरूंनी आपल्याला इथं आणलंय. आज एवढा मोठा मानव समाज सगळा आपल्या आसपास उभा आहे, त्या सगळ्यांमधून निवडून आपल्याला आज इथं आणलेलं आहे. का आपल्याला आणलं हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आपण नेहमी अनेक प्रश्न ईश्वराला विचारत असतो की मलाच का, हेच का, ही चिंता मलाच का, ही व्यथा मलाच का, ही अडचण मलाच का, त्याला का नाही, हा प्रश्न आपण अनेक वेळा विचारत असतो. आजपासून हाही प्रश्न विचारून बघा की माझ्यावरती इतकं भाग्य का, माझ्यावरती इतका मोठा आशीर्वाद का की आपण प्रत्यक्ष अवतार धारण केलात, उपासना सांगितली, त्याचं आचरण करण्यासाठी सामूहिकरित्या मला इथे आज आपण बोलवून घेतलं, माझं एवढं भाग्य का. हा उलटा प्रश्न कधी विचारून बघा, सगळी उत्तर मिळायला लागते. आपल्याला जेव्हा उत्तर चुकीची मिळतात तेव्हा कधी कधी प्रश्न चुकले असतील असं होऊ शकतं. हा प्रश्न विचारून बघा की माझ्यावर एवढी अनन्यसाधारण आपण कृपा केलेली आहे, एवढी भक्ती माझ्या हृदयात दिली, एवढी श्रद्धा मला दिली, ही मलाच का दिलं, हा प्रश्न विचारून बघा. जीवनातील सगळी बाकीची प्रश्न सुटायला लागतात. कारण ती प्रश्न सोडवण्यासाठीच तुम्हाला इथं आणलेला आहे. आज कुठल्या समाजातून आपण आलोय, एक असा मानव समाज आहे जो सतत चिंतेने ग्रस्त आहे. आज विश्वभरामधनं आपण जर समस्या बघितल्या तर इतक्या प्रचंड समस्या आहेत. ताण तणाव, अनारोग्य, क्लेश, दुःख, दारिद्र्य, इतक्या सगळ्या व्यथांमधून आज जागतिक मानव समाज जातोय. त्या सगळ्या मानव समाजामधनं ओढून आपल्याला मोजक्या ह्या लोकांना आज गुरुचरणी इथे येण्याची संधी दिलेली आहे आणि तो उपासना करायचा आजचा दिवस आपल्या भाग्यात लिहून दिलेला आहे. तो आपल्या भाग्यात लिहून ठेवला, ह्याचा अर्थच आपण भाग्यवान आहोत. परिस्थिती नेहमीच बिकट येत गेलेली आहे आणि ती अनादी काळापासून मानव समाजासमोर प्रश्न उभी करत गेलेली आहे. या सगळ्यात पहिल्यांदा कधी मानव समाजासमोर प्रश्न पडला असेल तेव्हा वेदांमध्ये नोंद केलेलं आहे की ऋषींनी ईश्वराला प्रश्न विचारला की सगळा समाज हा दुःखातून, क्लेशातून, यातनेतून जातोय, ह्यातून मुक्तता कशी करणार. तेव्हा असं म्हटलंय की ईश्वराने देववाणीने सांगितलेलं आहे की जिथे अग्नी प्रज्वलित होईल तिथे माझा निवास होईल, जिथे माझा निवास होईल तिथे प्रश्न संपून जातील. त्यामुळे घराघरातून अग्नी प्रज्वलित करा, हर घर अग्निहोत्र, हर घर पवित्र करा. तोच प्रश्न पुढे प्रभू श्रीरामांच्या काळात आलेला आहे आणि हाच प्रश्न त्यांना विचारला आहे आणि त्यांनी अश्वमेध यज्ञ करून मानव समाजाचा कल्याणाचा मार्ग पुरा दाखवलेला आहे. त्यांच्यानंतर तोच प्रश्न भगवान श्री कृष्णाला विचारला गेला आहे आणि गीतेच्या माध्यमातून भगवान श्री कृष्ण म्हणतात, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. यज्ञाशिवाय, अग्निहोत्राशिवाय दुसरं कुठलंही कर्म तुम्हाला बंधनात अडकून टाकेल. अग्निहोत्र असं कर्म आहे की सर्व बंधभाषातून तुम्हाला मुक्त करेल, सर्व कर्माच्या दुर्गतीतून मुक्त करेल, सर्व अशांती, अनारोग्य, व्यथा, चिंता, क्लेश सगळ्यातून मुक्त करेल आणि प्रकाशाकडे घेऊन जाईल. म्हणून असा हा अत्यंत प्राचीन अशी उपासनेचा मार्ग तो युगायुगातून सांगितला गेला. संभवामी युगे युगे असं भगवान श्री कृष्ण म्हणतात. दर युगामध्ये येऊन संभव होऊन काय सांगायचंय तोच प्राचीन मार्ग पुन्हा सांगायचा आहे, ज्याची विसर मानव समाजाला पडत आलेली आहे. की ज्या वेळेला मानवाला आपल्या अस्तित्वाची विसर पडेल, ज्या वेळेला मानव त्रस्त होईल, अनारोग्यात अडकेल, सगळीकडे जळून
आपण सापडलेलो आहे आणि आता विनाश अटळ आहे अशी भूमिका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा निवडक लोकांना पहिल्यांदा आम्ही दर्शन देऊ आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मानव समाजाचं कल्याण करू. ते संभव आम्ही योगे योगे पुन्हा अक्कलकोटमध्ये झालेलं आहे. आणि ईश्वराने ह्या स्वामींच्या रूपाने, परमसद्गुरूंच्या रूपाने अवतार धारण करून अक्कलकोटच्या पवित्र भूमीतून परत तोच प्राचीन संदेश दिलेला आहे. तो श्लोक मी सुरुवातीला म्हणालो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. हा श्लोक स्वामींनी उद्गारलेला आहे. हा मूळ भगवान श्री कृष्णांनी गीतेत सांगितलेला श्लोक. तर स्वामींनी पुन्हा तोच आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे. भाग्याचा आशीर्वाद आहे, अभयाचा आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ज्या स्वामी म्हणतात, त्या निर्भयत्वाचा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, अभयाचा आशीर्वाद दिलेला आहे. तो कुणाला दिलेला आहे की जो अनन्य भावाने माझी भक्ती करेल, मनामध्ये द्वैत नसेल ज्याच्या, जो एक हृदयाने, एका चैतन्याने, एका तेजाने माझी भक्ती करेल, श्रद्धेने भक्ती करेल, निष्ठेने भक्ती करेल, त्याच्या सर्व विवंचनेतून त्याला मुक्त करून आनंदाकडे, प्रकाशाकडे, उत्कर्षाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. तो कसा मार्ग? एक प्रसंग आहे अक्कलकोटमध्ये. स्वामी आपल्या विश्रांतीच्या स्थळी बसलेले आहेत आणि एक ग्रामस्थांनी येऊन त्यांना आपली व्यथा सांगितलेली आहे की खूप विवंचना आहे, घरामध्ये अडचणी आहेत, खूप क्लेशातून माझा परिवार जातोय, ह्यातून मार्ग दाखवा बाहेर. तेव्हा स्वामींनी सांगितलेलं आहे की घरात अग्नी पेटव. जिथे अग्नी असतो तिथे अंधार राहत नाही. अंधार आलाय कारण तुम्ही अग्नी विसर्जित केलेला आहे. अग्नी पेटव, अंधार निघून जाईल. पुढच्या एका प्रसंगात ते असं म्हणतात की जिथे अग्नी प्रज्वलित होतो, ज्या घरामध्ये ज्योत पेटवली जाते, तिथे भय उरत नाही. म्हणून तो भिवू नकोस जो आहे, जो निर्भयत्वाचा, जो अभयाचा आशीर्वाद आहे, तो ते आहे. घरात ज्योती प्रज्वलित करा, अग्निहोत्र प्रज्वलित करा, आम्ही सांगितलेली उपासना करा, म्हणजे तुमच्या हृदयामध्ये आपोआपच आनंद भक्ती निर्माण होईल आणि तुमच्या सर्वस्वाची सर्व जबाबदारी गुरु आपल्या चरणी घेतील. आणि तो कुठलाही उपासनेचा मार्ग, ती कुठली उपासना, ही परमसद्गुरूंनी अवतार धारण करून श्री गुरु मंदिरमधनं सांगितलेली आहे. स्वामींच्या नंतर तोच दिव्य अग्नी जो ऋषींसमोर प्रकट झाला, जो भगवान रामासमोर प्रकट झाला, जो भगवान श्री कृष्णासमोर प्रकट झाला, जो स्वामी समर्थांनी प्रकट केला, तो परमसद्गुरूंनी परत एकदा शिवपुरीमध्ये प्रकट केलेला आहे. त्याची स्थापना केलेली आहे आणि विश्वभरामधनं आज या अग्नि उपासनेचा आज प्रचार केला गेलेला आहे. अत्यंत प्राचीन, अत्यंत पवित्र असा हा उपासनेचा मार्ग, जे सांगण्यासाठी आज इथे गुरुपादुका आपल्या घरी, आपल्या द्वारी आलेले आहेत. सहसा आता साहेब मला सांगत होते, काल लांब प्रवास करून दर्शन घेऊन आलेत पवित्र भूमीचं. त्यांच्यावर आशीर्वाद किती आहे की तेच त्यांच्या मागं चैतन्य चालत आलेलं आहे आणि तेच पवित्र इथं आज उभं राहिलेलं आहे. आणि तुमच्या प्रयत्नांमुळे एवढ्या सगळ्या लोकांना आज तेच चैतन्य आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेलं आहे. ईश्वर तत्वाचं, पवित्र भूमीचं, तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला लांब प्रवास करावा लागतो. पण हे गुरु चैतन्य असं आहे, स्वामींची ही भूमिका, ही गुरुपरंपरा अशी आहे की तुमच्या घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुमच्या प्रभागात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, तुमच्या परिसरात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि तुम्हाला तीच उपासना सांगतायत, जेणेकरून ती चैतन्य नित्य तुमच्या घरात वास करेल. अग्नी काय? हा देवतांचा दूत आहे, तो ईश्वराचं मुख आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आपण अग्नीला जेव्हा साक्ष ठेवून विवाह करतो तेव्हा त्या अग्नीच्या साक्षीने प्रदक्षिणा करत असतो. जलकुंभ ठेवून विवाह करता येत नाही, कारण तो अग्नी पवित्र आहे, तो ईश्वराचं प्रतिबिंब आहे. तो काय आहे? तो जिथे अग्नी प्रज्वलित होतो तिथे सर्व ईश्वर तत्व त्या क्षणाला प्रकट झालेलं असतं आणि ते नैवेद्य म्हणून जे आपण देवाला दाखवतोय त्याच ह्या दोन आहुती अग्नीमध्ये आपण अर्पण करतोय. आणि ते केल्याने काय होत आहे?
की आपल्या मनामध्ये असलेला हा द्वैताचा, हा क्लेशाचा, दुःखाचा जो काही प्रश्न आहे तो बाजूला सरकून आपल्या मधलं चैतन्य प्रगट होतोय, ज्याने आपलं आयुष्य प्रफुल्लित होऊन जातं. अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीतून स्वामींनी ही परंपरा जी आरंभली, यावत चंद्र दिवा करावं, भक्तीचा प्रचार करा. जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मानव समाजाला नित्य कल्याणाचा मार्ग सांगत राहा. आणि अशी व्यवस्था तयार करा जी कशी असेल, आशेष प्राणी मात्राचं कल्याण होईल, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला सुख, समृद्धी व शांती लाभेल अशी अवस्था निर्माण करून द्या. ह्याच्यासाठी आम्ही अवतार धारण केलेला आहे, ही सांगायला ही गुरुमाऊली आलेली आहे. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जातो, अनेक सभांना जात असू, अनेक पारायणांना जात असू, पण आजचा हा कार्यक्रम विलक्षण आहे. कारण भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाच्या काही दिवस आधीच हा कार्यक्रम इथं होतोय आणि त्यांच्या स्वरूपाने तिन्ही ऊर्जा, ब्रह्म विष्णू महेश, सत्व रज तम, तिन्ही एकरूप होऊन भगवानांच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे आचरींच्या घरी. त्यानंतर अक्कलकोटला स्वामींच्या रूपाने अवतरित झालेले आहेत आणि धर्मसंस्थापना करावी, धर्माला आता ऊर्ध्वगती द्यायची आहे, प्रत्येक व्यक्तीचं कल्याण करायचं आहे, प्रत्येक परिवाराचं कल्याण करायचं आहे, प्रत्येक परिवार आनंदाने, सुखाने, आरोग्याने, समृद्धीने भरून टाकायचा आहे, म्हणून अवतार धारण केलेला आहे. आणि तो खूप मोठा फरक आहे. सहसा आपल्याला वाटतं आपण जेव्हा ईश्वराकडे जातो तेव्हा काहीतरी अगम्य असं आपल्याला देतात, काहीतरी ईश्वर मुक्ती देतात, मोक्ष देतात, असं काहीतरी आपण कथांमध्ये ऐकलेलं असतं. पण ही गुरुपरंपरा म्हणते की ते मिळेल न मिळेल याची आम्हाला चिंता नाही आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय मिळायला पाहिजे? सुख, समृद्धी आणि शांती. प्रत्येक घराला सुख लाभलं पाहिजे, प्रत्येक घर समृद्ध व्हायला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक आत्म्याला शांती मिळायला पाहिजे. हे करण्यासाठी आम्ही आलो, काही अगम्य सांगायला आलेले नाहीये. आणि सगळ्या भीती सोडून द्या. गुरुचरणी नतमस्तक झाल्यानंतर मनात कुठलीही भीती ठेवू नका. कुठलाही ग्रह, कुठलाही दोष, कुठलाही बाधा तुम्हाला तुमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, याची ग्वाही द्यायला आलेली आहे. त्यामुळे इतक्या आड जागी जाऊन बसले की सगळ्या ह्या विवंचनेला, सगळ्या ह्या मायेला मागे सोडून, अहंकाराच्या ह्या बंधनाला मागे टाकून मुक्त मनाने, मुक्त चैतन्याने आमच्याकडे या. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, ह्याची काळजी करू नका. त्यामुळे घरात जेव्हा आपण सायंप्रत अग्निहोत्राची उपासना करतो तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ आपण स्वामींना जणू, आपण ईश्वराला आपल्या घरी आवाहन करतो, त्याला नैवेद्य दाखवतो आणि आमच्यावरती, आमच्या परिवारावरती सतत आपलं चैतन्य, आपला आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना करत असतो. हीच प्रार्थना ऋषींनी केली, अवतारांनी केली, प्रभू श्रीरामाने केली, भगवान श्रीकृष्णांनी केली. तीच उपासना आज आपल्याला शिकवायसाठी स्वामी आलेले आहेत. त्यामुळे इथं आल्यानंतर या कार्यक्रमात जेव्हा आपण सहभागी झालोय तेव्हा आनंद व्यक्त व्हायला पाहिजे मनामध्ये की एवढ्या सगळ्या मोठ्या लोकसंख्येमधनं आज पहिल्यांदा माझी निवड झाली, माझ्यावर आशीर्वाद दिला गेला, माझ्या परिवाराचं कल्याण झालं. इथून पुढे बाहेर जाताना सगळ्या विवंचना या गेटमध्ये सोडून जायच्या आणि जाताना एक सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून बाहेर जायचंय. ज्यांचं नावच समर्थ आहे त्यांचा भक्तही समर्थ असायला पाहिजे. भक्त जर असमर्थ असेल तर गुरुच्या नावाला आपण साधेसर वागत नाही असा अर्थ होतो त्याचा. त्यामुळे आजच्या ह्या दिवशी मनातले क्लेश, ताण तणाव सगळे या अग्नीमध्ये अर्पण करून टाकायचे. एक नवी ओळख घेऊन जायची आहे बाहेर की मी एक सामर्थ्यवान व्यक्ती आहे, एक मी कृपांकित व्यक्ती आहे, मी भाग्यशाली व्यक्ती आहे आणि माझ्या भाग्याचा, माझ्या कुटुंबाच्या भाग्याचा उदय होणार आहे. आणि गुरुदक्षिणा म्हणून मला आता समाजाचं कल्याण करायचं आहे. माझं कल्याण तर गुरूंनी ग्वाही देऊन करून टाकलं.
की सतत तुझ्या पाठीशी मी आहे, काळजी करू नकोस. तुझ्यासमोर कुठली यातना होणार नाही, कुठली विवंचना येणार नाही, सगळी आम्ही दूर करू, त्याची तू काळजी करू नकोस. तू काय कर, सायंपर्यंत उपासना कर आणि समाजाचं कल्याण कसं होईल हा विषय अधिक लोकांपर्यंत कसा जाईल याच्या प्रयत्नात राहा. त्यामुळे येताना आपली ओळख काय होती ही बाजूला ठेवायची गोष्ट आहे. जाताना मात्र एक सामर्थ्यवान, ऊर्जावान, शक्तिवान अशी व्यक्तिमत्व होऊन बाहेर जायचे आपल्याला आज. त्यामुळे भोंडवे साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अनेक कार्यक्रम घेऊ शकले असते, अनेक उपक्रम घेता येतात, पण त्यांनी एक दूर विचार केलेला आहे. मनामधली भक्ती त्यांच्या एवढी प्रखर आहे की त्यांनी अग्निहोत्राचाच कार्यक्रम घेतलेला आहे. कारण अग्निहोत्र काय आहे, येणाऱ्या युगाची उपासना आहे. म्हणून साहेब खरंच आपलं कौतुक आहे. आणि इतका हा देखणा हा आपण कार्यक्रम उभा केलाय आपण आपल्या परिवाराने, आपल्या सगळ्या सहकार्यांनी. इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या आपल्या परिवाराकडून उपासना होईलच, पण पुढच्या वर्षी जेव्हा आपण कार्यक्रमाला येऊ तेव्हा आपण उपासक म्हणून यायचंय आणि 2000 नव्या लोकांना शिकण्यासाठी म्हणून ते घेऊन यायचंय. कारण ती आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे की समाजाचं कल्याण करा. तुमचं घराचं कल्याण झालं, इतर घरांचं कल्याण करा. तुम्हाला प्रसाद मिळाला ना, आता इतरांनाही प्रसाद वाटून द्या. हीच सद्गुरू म्हणून त्यांची आपल्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी इथं यावं, गुरुचरणांचं दर्शन घ्यावं, पवित्र अग्नी इथं प्रज्वलित करावा, या अग्नीमध्ये समंत्रक आहुती अर्पण कराव्यात. हा योगायोग नाहीये, हा पूर्वनियोजित योग आहे आणि तो आपल्या भाग्यात लिहिलेला होता. त्यामुळे आजपर्यंतची आपली ओळख, आपल्या विवंचना, आपली मतमतांतर, मनात असलेला द्वैत, मनात असलेला क्लेश सगळाच आता विसरायची वेळ आलेली आहे. आणि एक नवी ओळख, एक नवी दिशा, एक नवा उच्चांक जीवनात गाठायचा आहे. याच्या मार्गावरती आपल्याला आता जायचं आहे. आपली चिंता करणारे आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आपल्या आयुष्यात आपल्या पाठीशी उभे आहेत आता. त्याची खात्री मनात असली पाहिजे की असा काय आहे, समर्थाची या सेवका वक्र पाही, असा सर्व भूमंडळी कोण आहे की आम्हाला वक्रदृष्टीने बघणारी अशी कुठली ऊर्जा जगात शिल्लक राहिलेली आहे जी माझ्या सद्गुरूंच्या शब्दाच्या पेक्षा मोठी आहे. अशी काहीच नाही आहे जगामध्ये. ती खात्री बाळगून जीवनामध्ये मार्गक्रमण करायचं. नित्य उपासना, अनन्य भावाने भक्ती हीच आपली ओळख आहे. आणि आपलं कल्याण, आपल्या परिवाराचं कल्याण आपण साधत समाजाचं कल्याण करणारी व्यक्ती अशी आपली ओळख होण्याची गरज आहे. तेव्हा आजच्या ह्या पवित्र दिवशी सद्गुरूचरणी नतमस्तक व्हा. आजपासूनच आपण जणू अग्निहोत्र प्रारंभ केला असं समजूया. येणाऱ्या सूर्योदयाला आपल्या घरात दुसरी आहुती होईल अशी अपेक्षा करूया. आणि नित्य अग्निहोत्र आपल्या घरात पेटवत ठेवा, तेजवत ठेवा, प्रज्वलित करत राहा. ही आपल्याला दिलेली उपासना ही आहे, हा आपल्याला केलेला आग्रहही आहे व एक गुरुभक्त म्हणून सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आदेशही आहे. यावत चंद्र दिवा करव, उपासना कर व भक्तीचा प्रचार कर, ही आज्ञा आपल्याला गुरूंनी दिलेली आहे. आणि त्यापेक्षा वेगळं आपण आता वागू शकणार नाही. कधी ओळख नव्हती तेव्हा आपण कसे वागत होतो, पण आता ओळख झाल्यानंतर तसं वागता येणार नाही. त्यामुळे अक्कलकोटची ही परंपरा ज्ञानाचा, श्रद्धेचा, भक्तीचा मार्ग सांगणारी, उत्कर्षाकडे घेऊन जाणारी, आनंदाकडे घेऊन जाणारी अशी एक अद्वितीय अशी परंपरा आहे. त्यामुळेच जणू आज 50-60 देशांमधून लोक अग्निहोत्र करतायत.
कुठला संप्रदाय, कुठली ओळख, कुठलं नाव सगळं बाजूला ठेवून एक मानव म्हणून ईश्वरासमोर जात आहे. मी कोण, मी कोणाचा काय, कसा काय, ह्याचं सगळं कलियुगातलं जे अंधकार रूप बाजूला ठेवून प्रकाश युगात प्रवेश करताय. मग सायंप्रत अग्निहोत्र आपल्या घरी करायचंय, गुरूंची आपल्याला भक्ती करायची आहे, आपल्या परिवाराचं कल्याण आपल्याला साधायचं आहे. व एक गुरुभक्त म्हणून, अग्निहोत्री म्हणून, एक गुरुसेवक म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाजाचं कल्याण आपल्या हातून घडायचं आहे, ह्याची देखील तयारी आपल्याला आज करायची. कारण अक्कलकोटची भूमिका गोंजारून काहीतरी सांगून पेढे प्रसाद देऊन पाठवणारी भूमिका नाहीये. ही ज्ञान सांगणारी, उपासना सांगणारी, कर्म सांगणारी, आठवण करून देणारी भूमिका आहे की विसरू नका. आपण ईश्वराची लेकरं आहात, आपण सद्गुरूंचे भक्त आहात, आपण उपासक आहात. ही ओळख विसरू नका, ती सतत मनात प्रज्वलित ठेवायची आहे आणि ईश्वर अंश म्हणून जगायचं आहे. त्यामुळे खूप वेळेला लोकांचा भ्रमनिरास होतो. लोकांना अपेक्षित असतं की काहीतरी खोटं नाटं सांगून गंडे दोरे बांधून पाठवून देतील, पण तसं इथे होत नाही. इथे तोच मार्ग सांगितला जातो तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला असं सांगितलं नाही की अमुक दिशेला जा, तमुक नारळ फोड आणि सगळं तुझं कल्याण होईल म्हणून. कर्माचा मार्ग सांगितला, सत्याचा मार्ग सांगितला, प्रकाशाचा मार्ग सांगितला, भक्तीचा मार्ग सांगितला, त्यागाचा मार्ग सांगितला. भूमिकाच बदलली. गीतेच्या उपदेशाच्या आधी अर्जुन कोण होता, पण नंतर कोण होता ह्याचा अभ्यास त्याला देखील करण्याची गरज पडली असेल. मनामध्ये प्रश्नचिन्ह असलेला व्यक्ती व निर्भक आहे तो गुरूंच्या आशीर्वादामुळे झालेला आहे. कारण तेव्हा गुरु त्याच्या समोर बसलेले होते. आजही गुरु आपल्या पाठीशी उभे आहेत. तसं त्याच्या मागे उभे होते तसे आपल्याही मागे उभे आहेत. जो उपदेश त्याला केला तोच उपदेश आपल्यालाही केलेला आहे. आणि ही लोकजागृती व्हावी, धर्मजागृती व्हावी, हाच या गुरुपरंपरेचा वारसा आहे. त्यापेक्षा जर विलग कोणी सांगत असेल तर महाराज म्हणतात की विनाशाचा मार्ग सांगणार तेवढं लक्षात ठेवा. सत्याचा मार्ग तो नाही. सत्याचा मार्ग सोपा नाही. सत्याचा मार्ग त्यागातूनच जाईल. सत्याचा मार्ग शरणागतीतून जाईल, भक्तीतून जाईल, अहंकारातून, स्वार्थातून कधीच जाणार नाही. पण प्रकाश सांगणारी, मार्ग दाखवणारी ही गुरुपरंपरा आज आपल्या परिसरात इथं उपस्थित झालेली आहे. त्याचं दर्शन घ्या. अग्निहोत्राचं साहित्य इथं प्राप्त करून घ्या. अधिक माहिती आपण समजून घ्या, कसं करायचंय, कधी करायचंय. आणि लवकरच आपल्या घरी अग्निहोत्र सुरू करा. आणि पुढच्या वर्षी जर कधी भंडवे साहेबांनी असा कार्यक्रम परत आयोजित केला तर आपण अग्निहोत्र उपासक म्हणून यायचंय आणि हे ग्राउंड कमी पडावं एवढ्या लोकांना आपण इथे उपासक म्हणून शिकायला घेऊन यायचंय. त्यामुळे जाता जाता परत एकदा आपले खूप खूप कौतुक सर, खूप आपले आभार सगळ्यांच्या वतीने की आपण आपल्या सगळ्या मित्रपरिवाराने, आपल्या परिवाराने मिळून हा कार्यक्रम एवढा मोठा आयोजित केला. इतक्या लोकांना आज दर्शनाची संधी झाली, इतक्या लोकांना आज उपासना करता आली. आणि ईश्वर करो आपल्या हातून अधिक मोठी कामं होत राहो, अधिक जबाबदारी आपल्यावर पडो आणि मोठी आपल्याला जबाबदारी लवकरच मिळणार आहे असं दिसतंय. त्यामुळे त्याच्यासाठी देखील खूप खूप आपल्याला शुभेच्छा, खूप शुभाशीर्वाद आणि आपल्या परिवाराच्या हातून अधिक लोककल्याण घडो अशी आपण श्री चरणी स्वामीचरणी प्रार्थना करू. नमस्कार.